हा करा. गेल्या 2-3 दिवसापासून बघतो की तुम्ही पत्रकार मंडळीला बोलवता आणि सांगता की आमचं आज फायनल सांगतो आम्ही, आमची इथे तुटते की न तुटते, आणि पत्रकार मित्र येतात आणि बिचारे ते वाढवून परत जातात. आता चर्चा चालू होती तुमची खरंच आहे, आणि त्या चर्चेमध्ये काय निर्णय झालेला आहे का या सगळ्या बाबतीमध्ये, किंवा तुमची महायुती जी आहे त्याच्यामध्ये तुमचं भारतीय जनता पार्टी आणि तुमचं काय जमणार आहे? आमची बऱ्यापैकी चर्चा चालू होती, चर्चा पॉझिटिव्हच होती. परंतु आज आम्हाला जे काय सांगण्यात आलं, जे काही शेवटच्या क्षणी तिकडनं मेसेजेस आहेत, ते आमच्या पक्षवाढीसाठी घातक आहे असं शहर प्रमुख म्हणून, खारघर शहर प्रमुख म्हणून मी, कामोठा शहर प्रमुख म्हणून सुनील गवारी, नवीन पनवेल शहर प्रमुख म्हणून अतुल मोकल, खांदा कॉलनी शहर प्रमुख आमचे माजी नगरसेवक थोरवे साहेब, तसेच इतर आमचे विधानसभेचे पदाधिकारी यांनी आमच्या वरिष्ठांना कळवलंय. आम्हाला तरी सध्या आमची चर्चा अशी झालेली आहे की युतीचं जी काय घोषणा असेल ती आज तुम्हाला 1-2 तासात फायनल ऑफिशियल पक्षाकडनं होईलच, पण आम्ही तरी आमच्या स्वबळाच्या तयारीवर आतापासून लागलेलो आहोत. नाही म्हणजे वर्ण परत तुम्हाला आदेश येईल ना. आता उद्या फॉर्म भरायची तारीख आहे, शेवटची तारीख आहे, मला वेळ तरी मिळणार आहे का? आमचे फॉर्म तयार आहेत. आम्ही तेवढे व्यवस्थित शिस्तबद्ध पक्षाचे कार्यकर्ते आहोत, त्यामुळे बऱ्यापैकी आम्ही सगळं काय आमची तयारी पहिल्यापासून ठेवलेली आहे. हे सगळं संघटन करत असताना जिल्हाध्यक्षांचं असं म्हणणं आहे की हे पदाधिकारी जिल्हाध्यक्ष म्हणून प्रोटोकॉल पाळत नाही, याच्याकडे कसं? त्याच्याबद्दल तेच उत्तर देतील. त्यांच्या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडेच आहे, किंवा आमचे महानगर प्रमुख आणि उपजिल्हा प्रमुख यावर बोलतील. तुमची युती बऱ्याच दिवसापासून का वाटलं की पक्षवाढीसाठी जो सध्या निर्णय घेतला जातो तो घातक का वाटला? त्याच्यामध्ये म्हणजे जे असतील ज्या ठिकाणी आमची बऱ्याचशा शहरांमध्ये मागणी होती, तिकडे ती मागणी पूर्ण होताना दिसत नाहीये आणि आमच्याकडे वेळ कमी आहे. प्रत्येक शहरात जवळजवळ 12 नगरसेवकांचे 4-4चे पॅनल द्यायचे आहेत, 12-12 नगरसेवकांच्या अगेन्स्ट, आणि तिथे मातब्बर प्रस्तावित आहेत त्यांच्या समोर द्यायचे. तर त्याच्यासाठी आता तरी आम्हाला तयारी करायची संधी द्या, एवढी आम्ही विनंती केलेली आहे. आणि बरीच आमचे मित्रमंडळी विविध पक्षामध्ये आहेत, त्याने आमच्याशी खूप दिवस चर्चा चालू आहे जे वेटिंगवर आहेत. आता त्या सगळ्या गोष्टी वाटाघाटी आमचे कार्यकर्ते कोणाकोणाची इच्छा आहे, ज्यांचे फॉर्म ओके रेडी आहे, मालमत्ता कर सगळा आधी खारघरचा विषय तुम्हाला माहिती आहे खूप चिघळलेला होता, ते भरून सगळे एनओसी रेडी आहे, असे सगळे आम्ही चाचपणी करून जवळजवळ आमची तयारी झालेली आहे, एवढं सांगायला आपल्याला समोर. वरिष्ठांच्या आदेशावर थांबलेले आहात. आता माझा शेवटचा प्रश्न असा आहे, वरिष्ठ म्हणजे फक्त सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब. तुम्हाला सांगितलं की या युतीमध्ये मित्रांवर लढायचं आहे आणि या प्रभाग 8 मध्ये 2 सीट आहेत, त्या जर कन्फर्म म्हणजे तुम्ही त्यांना सपोर्ट करणार का तुमची काय वेगळी भूमिका असणार आहे? प्रभाग 8चा तरी आमचा तरी इथे संबंध येत नाही, कारण कळंबोलीचे शहर प्रमुख नाहीये. जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षांच्या ज्या 2 सीटा भारतीय जनता पार्टीच्या फिक्स केलेल्या आहेत, त्यांना मदत करणार? पक्षाने जर निर्णय दिला की तिकडे युती आहे, बाकी ठिकाणी मैत्रीपूर्ण, जसा निर्णय देईल तसा आम्ही पक्षाच्या आदेशाप्रमाणे चालू. किती जागांवरती बोलणं चालू होतं आणि किती जागांवरती फिक्स ते वरिष्ठ सांग. छत्रपती शिवाजी महाराज की जय! हिंदुत्व सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा. कामोठ्यामध्ये शिवसेनेसाठी कशी परिस्थिती होती आणि त्यानुसार ही सगळी चर्चा चालू होती. तुम्हाला आता नेमका कोणता निर्णय घ्यायचा होता? म्हणजे या सगळ्या गोष्टी जरी असल्या, व्यक्तिगत कामोठ्या बाबतीत तुमचं सध्या काय गणित चाललंय? कामोठ्यामध्ये गणित चाललेलं आहे. म्हणजे मी एवढ्या दिवस फक्त सांगत होतो युती कराल तर सर्व सन्माननीय तिकीट भेटली पाहिजे, परंतु काही गोष्टी अशा बघण्यात आल्या, आम्हाला आता कमीत कमी 7 दिवस तरी अगोदर युती होते की नाही होते कळवायला पाहिजे होतं, परंतु हे लास्टच्या क्षणाला आज कळवत आहे का युती कमी सीटामध्ये. आम्हाला ती मान्य नाही आहे. सर्व आमच्या पदाधिकारी त्यांनी मान्य केली नाही, फक्त वरिष्ठांची वाट बघत आहेत. आणि कामोठ्यामध्ये माझी पूर्ण तयारी केलेली आहे आणि त्या आता स्वबलावरती किंवा आम्ही कुठल्या आघाडी सोबत जायचं की नाही जायचं ते आमचे वरिष्ठ आम्हाला आता 1 तासाच्या आत कळवतील. आणि पूर्ण तयारी माझी पण झालेली आहे आणि आमच्या सोबत जे येणार आहेत त्यांची नावं पण तुम्हाला उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत समजतील. शेवटचाच प्रश्न आहे, म्हणजे जो मगाशी सुद्धा विचारला होता, 2च सीट मिळाल्या कुठेही, मग त्यावेळेला काय तुमचा निर्णय असतो? म्हणजे प्रभाग कळंबोली असतात, तुम्हाला काम कळा मिळू शकतील, इथे खांदापाला मिळू शकतील, कुठेही मिळू शकतील. पक्षाच्या आदेशानुसार आमचा पहिलाच ठरलेला होता, युती करायची असेल तर सन्मानजनक तिकीट दिली पाहिजे. हे जर होत नसतील तर सर्व वरिष्ठांनी जर सांगितलं युती करायची तर वरिष्ठांचा आदर मानून ते आम्हाला मान्य करावं लागेल.